अरे अप्पा, घर चालले काय? या ना, बसा ना. हो राजा नातू, आता थकलोच होतो. तू आहे तर बसूनच जातो. बसा. आज तर राजू अप्पा सावित्रीबाई फुलेची जयंती आहे म्हणते. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हण. फुले पेपर मध्ये वाचूनच माहित पडलं काय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आहे म्हणून? तसं माहित नव्हतं. तसं अप्पा मला माहित तर आहे राजू का त्याची जयंती आज आहे म्हणून, पण मला त्याच्या बाबतीत जास्त माहिती नाही. बरं चाल मग, आता तुला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगतो. ते पण तुला समजेल अशी आणि थोडक्यात. तर बाबू, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या भारतातली पहिली मास्तरी नव्हे, पहिली बाई मास्तरी. पण त्या टायमाले बायाले शिकायचा अधिकार नव्हता बाबू. चूल आणि मूल या दोन गोष्टी सांभाळा लागे त्यावेळेस. आज तुला दिसूनच राहिल्या बाया किती मोठमोठे काम करू राहिले. हा, कोणामुळं? ते फक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळं. बरं जाऊ दे, मी तुला जास्त तर काही सांगत नाही, पण मला वाटून राहिलं का तुला थोडंफार समजलं असं म्हणून मला काय सांगायचं होतं म्हणून. तर मला दुःख या गोष्टीचं वाटते, तुम्हाला सावित्रीबाई फुले याची जयंती तर माहीत आहे, पण त्याचं कार्यच माहीत नाही. अप्पा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, मला फक्त हेच पाहायचं होतं की आतापर्यंत सांगितलेलं ज्ञान त्या डोक्यात आलं का नाही आलं. तर चल मग, येतो ना तू आता. आणि हो, मला फक्त एवढंच वाटते की आजकालच्या पिढीले थोर लोकांच्या जयंत्याच नाही तर त्यांचे कार्यही माहीत असायला पाहिजे. चालतो मग ना.